ह्या सगळ्या प्रक्रियेची एक प्रक्रिया असते की जी निवडणूक घ्यावी लागते 5 वर्षानंतर। ती निवडणूक आपली ज्या पद्धतीने घेतली गेली, अधिकृतपणे निवडणूक आयोगाने जे निकष लावलेले आहेत त्या पद्धतीने ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी त्या कार्यकारिणीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली होती। त्या प्रक्रियेचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो। व्यासपीठावर बाळकृष्ण जोशी निवडणूक प्रक्रिया, पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचारण करतो। निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे। शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती। त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत। माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करीत आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी 14 पदांपैकी मी 9 पदांसाठी निवडणूक जाहीर केली होती आणि त्यासाठी माझ्याकडे 9 अर्ज आलेले आहेत आणि त्यामुळे मी या सर्व उमेदवार हे निवडून आले असे घोषित करीत आहे। त्यांची नावं खालीलप्रमाणे आहे। माननीय डॉक्टर श्री मनोहर जोशी, माननीय श्री सुधीर जोशी, माननीय श्री दत्ताजी नलावडे, माननीय श्री लीलाधर ढाके, माननीय श्री सुभाष देसाई, माननीय श्री रामदास कदम, माननीय श्री दिवाकर रावते, माननीय श्री संजय राऊत आणि माननीय श्री गजानन कीर्तीकर या 9 लोकांचे अर्ज आल्यामुळे मी हे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून ते निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो। शिवसेना उपनेते म्हणून 21 पदांसाठी मी निवडणूक जाहीर केली होती आणि त्यामध्ये मला 21 अर्ज माझ्याकडे आलेले आहेत आणि त्या 21 उपनेत्यांची मी नावं घोषित करीत आहे। श्री अनंत गीते, श्री अरविंद सावंत, श्री रवींद्र मिर्लेकर, श्री राम बंकाल, श्री अनंत तरे, श्री विश्वनाथ नेरुरकर, श्री सूर्यकांत महाडिक, श्री विलास अवचट, श्री चंद्रकांत खैरे, श्री विनोद घोसाळकर, श्री सुरेश प्रभू, श्री आनंदराव अडसूळ, श्री गुलाबराव पाटील, श्री बबनराव घोलप, श्री अनिल राठोड, श्री अशोक शिंदे, श्री यशवंत जाधव, डॉक्टर नीलम गोरे, सौ विशाखा राऊत, सौ मीना कांबळी आणि श्री विजय कदम हे 21 लोकांचे अर्ज माझ्याकडे आले आहेत आणि ते 21 लोक निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो। या प्रतिनिधी सभेला उद्धव साहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा थोडक्यात गोषवारा 1 मिनिटात आपल्याला दाखवतोय। व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतोय, आभार मानतो आहे। एक मोठी जबाबदारी आपण सर्वांनी माझ्या खांद्यावरती सोपवलेली आहात। मगाशी गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचा उल्लेख झाला आणि या उल्लेखामध्ये 2003 ला जी पहिली आपली प्रतिनिधी सभा झाली, जिथे माझा किंबहुना माझी कार्यकारी प्रमुख म्हणून निवड झाली महाबळेश्वरमध्ये, त्या बैठकीला त्या क्षणी शिवसेना प्रमुख हजर नव्हते, नंतर आले आणि त्याने आपल्याला सर्वांना विचारलं की बाबा जे काही घडलंय तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे ना। आज मी आपल्याला सर्वांना विचारतोय, जे काही घडलंय आपल्याला सगळ्यांना मंजूर आहे ना? आपल्यामध्ये कोणी महेश जेठमलानी नाही ना?
नाही, विचारलेलं बरं, कारण नंतर मग कुणाला काही सुचायला नको. आणि ह्या सगळ्याची पोच आपण निवडणूक आयोगाला दिल्याची पोच आपल्याकडे आहे. ती पोच देखील आपल्याला दाखवतोय. हे बघा, तारीख त्याच्यावरती 13 मार्च 2013 ही तारीख, 3 मार्च 2013 ही तारीख आहे. रिसिव्ड भारत निर्वाचन आयोग. हे सगळं तुमच्यासाठी दाखवतोय का? आणि हे सगळे त्यांचे रिसिव्ड केलेले जे अधिकारी आहेत त्यांच्या ह्या सह्या आहेत. इकडे आहे, हे बघा, इथपासून ते इथपर्यंत म्हणजे त्यांच्या प्रोसिजरने ज्या सह्या जातात त्या सह्यांचा कागद मी आपल्या समोर ठेवतोय. हाच कागद आपण निवडणूक आयोगाला सादर केला होता. म्हणजे त्यांना कुठल्याही परिस्थितीत हे म्हणण्याचा अधिकार नाही की तुम्ही निवडणूक आयोगाला घटना दिलेली नाही, ज्याच्यामध्ये उद्धव साहेबांना पक्षप्रमुख केलं, बाळासाहेबांचे सगळे अधिकार उद्धव साहेबांकडे दिल्याचा हा ठळठळीत पुरावा आहे. आणि मला असं वाटतं की हीच आपली जिंकण्याची 100% गॅरंटी आहे. 23 जानेवारीला सभा झाली, 28 जानेवारीला सबमिशन केल्याची तारीख पण आहे. नाही, त्याचा रिसूटच नाही. आम्ही ताबडतोब आपली सभा झाल्याच्या नंतर दिली. या व्यतिरिक्त आपल्याला मान्यता आहे, म्हणजे शिवसेना पक्षाला मान्यता आहे. शिवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव हे निवडणूक आयोगाकडे रजिस्टर आहे. याचे वेगवेगळे पुरावे मी आपल्यासमोर देतो. फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑर्गनायझेशन इलेक्शन ऑफ व्हेरियस पार्टीज, त्याच्यामध्ये नेम ऑफ द पॉलिटिकल पार्टी शिवसेना, डेट ऑन विच द लास्ट इलेक्शन हेल्ड 23/01/2013. आता ही तारखेला निवडणूक झाली हे त्यांना कसं कळलं? आपण सादर केल्याशिवाय कळलं का? आणि त्यांच्या रेकॉर्डवर कसं आलं? आपण सादर केल्याशिवाय कळलं का? आणि त्यांनी तिथे म्हटलेलं आहे टोटल नंबर ऑफ 186 ॲज पर द लिस्ट अटॅच. म्हणजे आपल्या प्रतिनिधी सभेमध्ये किती लोक होते त्या सगळ्यांची लिस्ट आपण सबमिट केलेली आहे, ती लिस्ट आपण दिलेली आहे. आणि त्यांनी त्याला सगळं हे डेट ऑफ विच नेक्स्ट इलेक्शन ड्यू म्हणजे जानेवारी 23, 2018 हे सगळं त्यांच्याकडे कसं गेलं? मिंदे गटातलं तर कोणी नेऊन दिलं नाही ना. हे आपण नेऊन दिलेले कागद आहेत, अधिकृतपणे आपल्या पक्षाने दिलेले कागद आहेत, जे आज ते नाकारतायत आणि खोटं सांगतायत की आमच्याकडे तुमची कुठली रेकॉर्ड नाहीये. मग तुम्हाला कसं कळलं की आमचा पक्ष शिवसेना आहे, या पक्षाचे अध्यक्ष आहेत, या पक्षाची प्रतिनिधी किती मेंबर आहेत आणि तुमची पुढची इलेक्शन कधी आहे याची तारीख हे त्यांनी जे वेबसाईटवर टाकलेलं कागद आहे. हा कागद हा अधिकृत कागद आहे, हा कुठलाही खोटा कागद नाही. हा कागद कोणीही तपासू शकतं आणि ह्या कागदाच्या आधारावरती त्यांनी दिलेला निकाल चुकीचा कसा आहे हे सिद्ध करणारा हा कागद आहे.